नमस्कार, मी ॲडव्होकेट जुईली घाडगे. रिसेंटली म्हणजेच ऑगस्ट 2024 मध्ये महाराष्ट्र शासनाने कोर्ट फी मध्ये एक्झेम्पशन देणारे एक नोटिफिकेशन जारी केलेलं आहे, ज्यामध्ये कोर्ट फी जी 75,000 भरावी लागते ती 10,000 एवढी कमी केलेली आहे. आणि मला एकंदरीत असं लक्षात आलं की त्यावरून क्लायंट्समध्येच भरपूर कन्फ्युजन आहे. सगळ्यांना असं वाटतंय की सरसकट ती फी 75,000 ची 10,000 झालेली आहे, तर तसं नाहीये. त्या संदर्भातच क्लेरिफिकेशन देण्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे. मुळात जेव्हा एखादी विधवा आपल्या मयत पतीच्या प्रॉपर्टी संदर्भात कोर्टामध्ये पिटिशन दाखल करते, म्हणजे जर का पतीचं विल असेल तर त्याच्यासाठी ती प्रोबेट पिटिशन किंवा लेटर्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन विथ विलचं पिटिशन दाखल करते, किंवा जर मृत्यूपत्र म्हणजे विल नसेल तर अशा वेळी ती हेअरशिप सर्टिफिकेटसाठी किंवा नुसत्या लेटर्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशनसाठी कोर्टामध्ये पिटिशन दाखल करते, अशा वेळी जी 75,000 मॅक्सिमम कोर्ट फी भरावी लागते ती फक्त 10,000 भरावी लागणार आहे त्या विधवेला. त्यामुळे जर का विधवा पिटिशनर असेल तरच हे एक्झेम्पशन ऍप्लिकेबल आहे, इतर लोकांसाठी नाही. मुळात ही कोर्ट फी आपल्याला ऍसेटच्या व्हॅल्युएशनवर भरावी लागते. सो मयत व्यक्तीचे ऍसेट आपण शेड्यूलमध्ये देतो आणि त्यावर आपण ही कोर्ट फी भरतो. सो अशा वेळी 75,000 ऐवजी विधवेला फक्त 10,000 कोर्ट फी भरावी लागणार आहे, पण इतरांना हे एक्झेम्पशन नाहीये, हे लक्षात घ्या. धन्यवाद.